वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी गेली असं असताना देखील वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झालेले आहेत। कालच हगवणेच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टात युक्तिवाद केला होता। पण तुम्ही असे माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून। आपण बघतोय वैष्णवीच्या वडिलांनी विनंती केलेली आहे की माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी गेली आहे मात्र आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका असं म्हणत विनवणी केली। यावेळी ते भावुक झाले होते, याशिवाय त्यांना अश्रू अनावर झाले। तर वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती बघूया। तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। तर वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडलं असं विपुल दोशी जे हगवणे यांचे वकील आहेत त्यांनी म्हटलंय। वैष्णवीची प्रवृत्तीत आत्महत्या करण्याची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असं देखील या युक्तिवादात विपुल दोशी यांनी म्हटलंय। चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असं देखील विपुल दोशी म्हणाले। या युक्तिवादामध्ये काय काय म्हणण्यात आलंय, 40 लाख रुपयांची गाडी दिली म्हणतात। हगवणेंच्या घरात 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत असं देखील हगवणे यांचे वकील विपुल यांनी म्हटलंय। त्यात नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असं देखील यात युक्तिवादात म्हणण्यात आलंय।